पांडुरंग हरी पांडुरंग हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर मी आज ह्या माझ्या मांजरांना विठ्ठल 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 बघा. आमची मंडळी आमची चालले दोघे वारकरी पंढरपूरला. नाही हो, आम्ही इथेच आहोत. अरे मारामारी नाही करायची. सारखी सारखी मारामारी करता तुम्ही. आपल्याला की नाही आज कीर्तन सांगायचं आहे. आणि माझे दोन्ही हे खरे पांडुरंग आहात. माझे खरे पांडुरंग आहात तुम्ही. तर तुम्हा दोघांना घेऊन मी आज कीर्तन करणार आहे. इकडे या. तर मंडळी, मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करणार आहे. पण त्याआधी माझे ही 2 बछडी बघा, त्यांना मी चिटकवलं आहे ते नाम. ते काढून टाकणार आहे लगेच. ते घेत नाही चिटकवून. ए थांब, तू कुठे चालली बाबू? जरा वेळ इथे बस, जरा वेळ बस. आज घरात कोणीच नाही आहे, मदत नाही कोणाची मला. आणि हा माझा कृष्ण पांडुरंग माझा, हा यांच्या सवेतच असतो. मांजरांसाठी कीर्तन आणि मांजर पुराण हे मी सतत सगळ्यांना मांजरांबद्दल काय ना काय सांगत असते. आज यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हणजे तुमचंही आज मांजर पुराण सांगून तुम्हालाही थोडंसं बघा कसं वाटतंय आणि ते सांगा मला कमेंटमध्ये. बरं, मी आता सुरुवात करते. माझ्या मांजराचं एक गोड गाणं तयार केलेलं आहे. त्या गाणं तुम्हाला मी बोलून दाखवणार आहे. मांजरावरचं गाणं आहे हे. ते बघा, तुम्हाला आवडतं का? आवडलं कमेंट करा. अशी मांजर कुणाची मरू नका हो, अशी मांजर कुणाची मरू नका हो, अशी मांजर कुणाची मरू नका हो, अशी मांजर कुणाची मरू नका हो. जशी दुधावरची साई तशी मांजरेची आई, अशी मांजर कुणाची मरू नका हो. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. जशी झुळझुळणारी रोपटी तशी मांजरीची शेपटी, अशी मांजर कुणाची मरू नका हो. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. जशी दुधावरची साई तशी मांजरीची आई, अशी मांजर कुणाची मरू नका हो. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. जशी नारळावरची केशी तशी मांजरेची मिशी, अशी मांजर कुणाची मरू नका हो. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. जशी कोळे पान तसे मांजरेचे कान, अशी मांजर कुणाची मरू नका हो. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. जसे लुकलुकणारे तारे तसे मांजरीचे डोळे, अशी मांजर कुणाची मरू नका हो. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. हे मला गाणं कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं काय ते. आणि मी जे वारकरी आपले आता गेले आहेत पंढरीला, वारी करतात आहेत, त्यांची वारी सुखकर होऊ दे रे देवा. आणि त्यांना चांगलं त्यांचं
पांडुरंगाचं दर्शन होऊ दे, हीच मी पांडुरंगाकडे मागणी मागते. सगळ्यांना दर्शन अगदी छान होऊ दे. बिचारे खूप आधी निघतात, काही पायी जातात, बरेच जण पायी जाणारी असतात. तिथे भाविक आहेत लोक आपल्या महाराष्ट्रात. महाराष्ट्र ही संतांचीच भूमी आहे. त्याच्यामुळे मांजरांसाठी सुद्धा माझं तेच बोलणं आहे की मांजर सुद्धा तुम्ही एखाने तरी पाळा. एखाने तुम्ही म्हणाल सारखं सारखं ही मांजराकडे येते. हो, मी येते. वाटतंय मला प्रत्येक घरात मांजर असावं, प्रत्येक घरात मांजर खेळावं असं मला वाटतं. जय श्री हरी, जय श्री हरी. त्याच्यासाठी तो आपण हे ठरवलं पाहिजे की बाबा एखादं पाळूया. काय पाळायला हरकत नाही, त्यांना काही त्यांचा त्रास नसतो. उलट ते आपल्याला इतकं भरभरून प्रेम देताना त्यांचं एवढं प्रेम आपल्याला कोणी देणार नाही, कोणी देणार नाही. घरातली माणसं सुद्धा विचारत नाही ऐन टायमाला. पण ही मांजरं आपल्या अवतीभोवती असतात आणि इतकं मी म्हणते जर मानसिक त्रास असेल कोणाला तर हा मानसिक त्रास हे लोक पूर्ण दूर करतात आपला. अगदी आपल्याला चिडचिड खूप झालेली असेल ना, हे लोक समोर आले ना, सगळं राग ना कुठल्या कुठे नाहीसा होतो. इतकं सामर्थ्य ह्या मांजरात आहे ना. ते मांजर, कुत्रा, काही म्हणा, कुठलाही प्राणी या, पण त्याच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं ना, तेवढं कोणाच्यात नसतं. आणि त्यांना बोलता जरी आलं नाही ना तरी ते मुके असले तरी त्यांच्या अगदी कर्तृत्वातून त्या लोक आपल्याला सांगत असतात की त्यांची चिडचिड, त्यांचं काय, त्यांना दुखलं खुपलं ना तरी ते लोक कळतं आपल्याला की ह्यांचा आता काहीतरी दुखत आहे, खुपत आहे ना, काहीतरी होत आहे. म्हणजे इतकं ते लोकांची भाषा पाळणाऱ्याला कळते. कोणी पाळू दे, त्याला पाळणाऱ्याला त्यांची भाषा समजते. आणि प्रत्येक पाळणाऱ्या माणसाला जर तुम्ही जाऊन विचाराल तर तो बरोबर सांगेल आज माझं मांजर खुश आहे किंवा आज माझ्या मांजराचं काय बरोबर नाही, आज त्याचं बिनसलाय, आज तो रागवलाय, असं. म्हणजे बरं नसलं तरी सांगणार की आज त्याला बरं नाही, आज तो काय खेळलेला पण नाही. म्हणजे असं इतकं म्हणजे माणसाचं मनुष्य आणि प्राणी मात्र यांचं खरोखर एक फार असं जवळचं नातं आहे आणि त्या आपल्याला जपायला पाहिजे. आपण असं कुत्रा आहे, मांजर आहे, आपले फिरतात. मला गल्लीबोळातली मांजरं बघितली की खूप वाईट वाटतं की वाटतं ह्यांना सुद्धा घर मिळावं एखादं. काय हरकत आहे हो, प्रत्येकाने एक एक असं घरात आणलं मांजर आणि पाळलं तर काय हरकत आहे. आपण म्हणतो पाळलं तर काही लागत नाही त्यांना, ते काही खात नाही, थोडंसं खातात, काहीच करावं लागत नाही त्यांचं. त्यांच्या इतका समजूतदार प्राणी मी म्हणते कोणीच नाही. मनुष्य प्राणी पण नाही आपण, इतके समजूतदार असतात ते. आणि त्या लोकांना आपण असं दुर्लक्ष करायचं बरं नाही वाटत ते. माझी तरी खूप अशी हे आहे की गल्लीबोळात मला असं बघितलं ना प्राणी होतं, भटकी कुत्री. एक गोष्ट की मांजरांना नको मारायचं नाही. मांजराला मारलं की खूप पाप लागतं आणि त्याला काशीला जाऊन सोन्याचं मांजर द्यावं लागतं. अशी मी ही गोष्ट मी कित्येकदा ऐकली आहे. पण खरंच सोन्याचं मांजर बनवणं, सोनं किती महाग आहे आणि ते आपण बनवू शकत नाही. तर कोणीतरी ते काढलंय ना की सोन्याचं मांजर बनवायचं काशीला जाऊन. ते अगदी खरंच तो माणूस खूप ज्ञानी पुरुष असणार की त्यांना माहिती आहे छोटंसं मांजर आहे, त्याला कोणी लात मारली तरी त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर त्याचा जीवाचा धोका टाळण्यासाठी कोणीतरी त्यावेळेला ते समजून उमजून की मांजराला कोणी मारू नये आणि मग त्याला सोन्याचं मांजर बनवावं लागेल अशी ही कथा सांगण्यात आली असावी बहुतेक. पण खरं आहे ते. पण त्यांच्यामध्ये सुद्धा देवाचा खूप देव असतो, त्याचा मी अनुभव घेतलेला आहे. तर आणि कशाला मारायचं हो, काय त्या जीवात आहे तरी.
हा, आपल्या पायाजवळ जेव्हा घुटमळतात ना, पडतो त्यांच्यावर कधीतरी पाय, भीती वाटते. काय लागलं बिगलं नाही ना त्याला असं. मग त्याला जसं जाणून बुजून तरी कोणी मारू नका त्याला, कारण तर हे फार नाजूक प्राणी हा तर आहेच, ह्याच्यापेक्षाही नाजूक प्राणी आहेत. म्हणून ते अगदी जमिनीलगतचं प्राणी, ते जमिनी बरोबर चालणार, ते कुत्र्यापेक्षाही खूप नाजूक असतं. त्याच्यामुळे त्याला कुणी तसं तितकं मारू नका. मग तर ही कथा जी सांगितली गेली आहे ना मांजरावरची, जी ज्याने सांगितले ना त्याने खरंच ह्या मांजरांचे मोलाचे जीव वाचवले, तसं मला वाटतं. अगदी माझं प्रामाणिक मत आहे त्या बाबतीत. कारण ती कथा का बरं अशी सांगितली असावी माहीत आहे, कारण मांजरांना एक सवय असते, ते आपल्या असं आपण जेवत असलो ना मध्येच, काय सगळ्याच मांजरांना ना, आमच्या नाही आहे हे मांजरांना सवय, पण मध्येच येऊन तोंड असं जेवणात घालणार किंवा काय करतात. पण हा, उचापत्या खूप आहेत, पाडून तोडून वस्तू टाकायच्या हे त्यांच्याकडे असतं. मग तो कुठेतरी आपला हा राग ना त्यांच्यावर येऊन त्यांना कोणी मारू नये म्हणून सुद्धा ही प्रथा असणार की मांजराला मारू नका, नाहीतर तुम्ही काशीला जावा आणि सोन्याचं मांजर, हे कोणाला शक्य नाही आहे. त्याच्यापेक्षा मांजरा भरभरून प्रेम करा ना, काय जात आहे. उलट ते आपल्याला त्याहीपेक्षा जास्त प्रेम आपल्याला देतात. हा माझा अनुभव आहे, म्हणून मी सांगते तुम्हाला, कळकळीने सांगते. एक तरी माझं हे जे प्रवचन किंवा कीर्तन काही म्हणा त्याला, तुम्ही जर ऐकून एक जरी कोणी मांजर पाळलं ना, तर मी समजेन की माझं हे मांजर पुराण मला अगदी. आपण प्रत्येकाने जर ठरवलं ना, एक जरी मांजर किंवा कुत्रा असं पाळायचं, तर गल्ली बोळ्यात भटकी कुत्री आपल्याला बघायला मिळणार नाही. मी तर म्हणत ना, आपण काही सगळ्यांनी काय त्यांचा काय ठेका असं म्हणत नाही. ते खरंच त्यांना तसं म्हणजे गरज असते. ते लोक आपल्याच सानिध्यात येतात, सतत पाठी असतात आपल्या. ते मनुष्य प्राण्याजवळच राहायला बघतात, आपल्याकडेच राहायला बघतात, कारण त्यांना माहिती आहे की ह्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी मिळेल. त्यासाठी ना आपण एखादं जर आपल्याला कुठे जर मोठं मांजर नाही घ्यायचा, लहानचं पिल्लू मिळालं तर पाळा. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी.